तर प्रॉब्लेम हा आहे की शिंदेंनी हे ऍक्सेप्ट केलंय का ते गद्दार आहेत म्हणून? 40 लोक फुटलेत यार. उरलेल्या 39 लोकांना काही इज्जत बिज्जत आहे की नाही? बाळासाहेब ठाकरेंना आपल्या आयुष्यात भाडोत्री गुंडांची गरज नाही. माझं तर मत आहे की भाजपच्या लोकांनी खरं तर कामराचा सत्कार केला पाहिजे, कारण त्यांची घुसमट जी आहे ती कामराने व्यक्त केली. फडणवीसच पंतप्रधान पदाचे पुढचे उमेदवार आहेत आणि फडणवीसच पंतप्रधान होणार मोदींनंतर. एकनाथ शिंदेच्या राजकारणाला ना जमीन आहे ना आसमान. पण दत्ता होसबळे आणि मोहन भागवत यांच्यामध्ये शीतयुद्ध निर्माण करणं हा मोदींचा मूल उद्देश आहे. आणि भारतामध्ये आज जे अत्यंत कम्युनल आणि घाणेरडं हिंस्र वातावरण आहे त्याला संघाएवढे समाजवादी सुद्धा जबाबदार आहे. आणि न्यायव्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार आहे ही काय आता बातमी राहिलेली नाही. नमस्कार. महाराष्ट्रामध्ये सध्या एक सरकार एका कॉमेडियनच्या पाठीमागं लागलेलं आहे आणि त्या कॉमेडियननं एका अर्ध्या तासाच्या शोमध्ये जितकी कॉमेडी केली नसेल त्याच्यापेक्षा जास्त कॉमेडी खरं तर सरकारच्या नंतरच्या कारवायामध्ये आपल्याला दिसते आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण एरवी उठता बसता अनेकदा त्याचं नाव घेत असतो, लोकशाहीच्या नावानं अनेकदा त्याच्यामध्ये या सगळ्या मूल्यांचा उद्गार जो आहे तो होत असतो. पण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकारनं आणि विशेषतः मुंबई पोलिसांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या खरोखर चिंताजनक आहेत. एकतर बहुमताचं सरकार स्थापन झालेलं आहे, 3 पक्षांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्या सरकारला एका कॉमेडियनच्या एका गाण्याची एवढी भीती का वाटावी की जेणेकरून इतक्या द्वेषमूलक पद्धतीने ही सगळी कारवाई होतीये. खरोखर असं काय आहे त्या गाण्यामध्ये आणि साहित्यामध्ये असं काय असतं की ज्याची धडकी एखाद्या व्यवस्थेला इतकी बसावी, या संदर्भात आपण सविस्तर बोलणार आहोत. सोबतच गेल्या आठवडाभरामध्ये जे काही इतर विषय झालेले आहेत, विशेषतः पंतप्रधान मोदींची पहिली म्हणजे पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा ते संघाच्या मुख्यालयामध्ये येऊन गेले, त्याच्यानंतर सुद्धा बऱ्याच चर्चा चालू आहेत. न्यायव्यवस्थेच्या बाबतीत जे काही घडलं, दिल्लीमध्ये एका न्यायाधीशांच्या घरी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कॅश सापडली, त्याबद्दल पण आपण बोलणार आहोत. आणि माझ्यासोबत आहेत लेखक, संवेदनशील भाष्यकार आणि ब्लॉगर राजू परुळेकर. नमस्ते. काय म्हणजे ज्यावेळी ते कुणाल कामराचं स्टँडअप कॉमेडियनमधलं ते जे काही गाणं होतं ते तुम्ही ऐकलं, त्या गाण्यामध्ये असं काय होतं की जेणेकरून एकनाथ शिंदेंना एवढी त्याची भीती वाटावी? आणि मला एक कळत नाही की निवडणूक आयोगानं एक सर्टिफिकेट देऊन झालेलं आहे की तुमची शिवसेना ही खरी शिवसेना आहे असं त्यांना सांगितलं. निवडणूक आयोगासारख्या एका संस्थेनं त्यांना ते सांगितल्यानंतर सुद्धा कामराच्या एका गीतानं ते सगळं पुसून निघालं आणि 2-2 चित्रपट बनवले गेलेले होते, धर्मवीर 1, धर्मवीर 2, पण ते सुद्धा एका गाण्याच्या पुढं का टिकू शकले नाहीत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो कामरांचा शो मी पूर्णपणे पाहिलेला आहे. त्या शो मधलं ते गाणं आहे ते जर एकनाथ शिंदेना वाईट वाटलं असेल त्याच्यामुळे आणि त्यांचा हस्तक एक अतिरेकी टेररिस्ट जो आहे, म्हणजे टेररिस्ट म्हणजे त्याने ते हॅबिटॅट सेंटर उद्ध्वस्त केलं याचा अर्थ ते सगळे टेररिस्टच आहेत. टेरर म्हणजे भीती निर्माण करणे, दहशत निर्माण करणे, ते करणारा मनुष्य तो कनाल म्हणून आहे, राहुल कनाल. तर तो मराठी बोलता येत नाही आणि तो आत्तापर्यंत आदित्य ठाकरेंबरोबर होता. त्याला नोटीस आल्यावर ते इकडे आलाय आणि मग शिवसैनिक की भावना वगैरे सांगतो, म्हणजे त्याचे फोटो अनंत अंबानी बरोबर वगैरे आहेत. कुठची शिवसैनिक आणि कसली भावना. तर मुद्दा असा आहे की हे सगळं एक आपण जर हायपोथेटिकली मानलं की चल कामरांनी भयंकर त्रास दिला शिंदे साहेबांना, तर प्रॉब्लेम हा आहे की शिंदेंनी हे ऍक्सेप्ट केलंय का ते गद्दार आहेत म्हणून? त्याशिवाय हे ऑथेंटिक होऊ शकत नाही. आणि जर त्यांनी आपण गद्दार आहे हे ऍक्सेप्ट केलं तरच ते डिफेमेशन होऊ शकतं. डिफेमेशन तोपर्यंत होऊ शकत नाही, त्याच्यात कुठे नावाचा उल्लेख नाही एकनाथ शिंदेच्या. जर त्यांनी आपला गुन्हा कबूल केला की मी गद्दारी केली तर हे डिफेमेशन लागू होतं. म्हणजे त्याला मारला पाहिजे, त्याला चोपला पाहिजे, हे सगळं जे बोलणं आहे ते व्हॅलिड तेव्हा होतं जेव्हा एकनाथ शिंदे समोर येऊन सांगतील की होय मीच तो गद्दार. जर तसं नाही केलं तर जगात खूप गद्दार आहेत आणि खूप लोक चष्मा लावतात, दाढी पण लावतात. मी पण चष्मा लावतो, दाढी वाढवू शकतो, म्हणजे मी खूपदा बोललोय. पण मुद्दा असा आहे की हे जर मान्य केलं तर खूपच वेगळा परिणाम होतो. अगोदरचं सरकार हे असंवैधानिक ठरतं, त्यांनीच स्वतः सांगितलं मी गद्दार आहे म्हटल्यावर. मग आत्ताचं सरकारला पण काही, आणि ते नाहीच आहे पण तरी सुद्धा बेस उरत नाही.
आता मुळात ही आहे की दादागिरीच्या जोरावर ते कुणाल कामराला इथे आणू इच्छित आणि स्टेट स्पॉन्सर दादागिरी आहे. ही दादागिरी ही शिवसेनेची पूर्वीची दादागिरी होती तशी नुसती नाही आहे. अगदी याला सरकारचं पाठबळ आहे आणि इतकं हास्यास्पद आहे की पोलीस प्रेक्षकांना समन्स पाठवत आहेत. बरोबर. म्हणजे आता मला आश्चर्य वाटणार नाही की पोलीस म्हणजे पोलीस दलातल्या माणसांना हे कळत नाही अशातला भाग नाही. पाठीच्या कण्याचं वजन 200 ग्रॅम असतं. म्हणजे कशावरनं ओळखलं? 100 ग्रॅम. कशावरनं ओळखलं? विनेश फोगाटचं 100 ग्रॅम वजन वाढलेलं. त्यावरनं मी ठरवलं की पाठीच्या कण्याचं वजन आहे 100 ग्रॅम. तिने 100 ग्रॅम. तर त्या 100 ग्रॅम वजन पोलिसात कोणत्याही महत्वाच्या अधिकाऱ्याकडे नसल्यामुळे तो हे सांगू शकत नाही की हे घटना बाह्यच आहे. यातली कोणतीही कृती पोलीस नाही करणार. नाही, आणि आज जी बातमी आली आहे पोलीस आणि राहुल कनाल यांच्यामध्ये काय आणि त्यांच्या बरोबरची गुंड यांच्यामध्ये काहीतरी फरक असायला पाहिजे की नाही. Exactly. तो फरक एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या तिघांनी मिळून मिटवलेला आहे. नाही, पोलिसांची जी कारवाई आहे ना त्याच्याबद्दल अजून एक शॉकिंग डिटेल्स काय आलेत की आज एका बातमीमध्ये असा उल्लेख आहे, एक व्यक्ती तिथं शो बघायला उपस्थित होता, तो आता केरळमध्ये आहे, तरी सुद्धा पोलीस त्याला इकडं परत बोलावतायत की तुम्ही या इकडं साक्षीसाठी. आणि तो कामराचा जो व्हिडिओ आहे तो त्यानं एडिट केला आहे की काय अशी शंका पोलिसांना येते. त्यामुळं हे जे सगळे प्रकार चालू आहेत आणि जसं तुम्ही सांगितलं की इतकी जर ती कृती निर्बुद्ध असेल तर कुठल्या तरी अधिकाऱ्याने हे सांगायला पाहिजे. नाही, पण त्याच्यात एकनाथ शिंदे असं नावच नाहीये. हो, डिफॅमेशन होईलच कसं? म्हणजे याचा अर्थ एकनाथ शिंदेने हे स्वीकारलेलं आहे की ते गद्दार आहे. आता याचा मी ठरवलेलं नाही, लॉजिकली बघ ना. बरोबर. एकतर एक माणूस वेडा आहे असं माझ्यासमोरून कोणतरी बोलत गेलं आणि मी त्या माणसाला मारायला धावलो, तर ते मला उद्देशून बोलतोय हे मी मान्य करतो ना. बरोबर. मी ऍक्सेप्ट करतो की मी वेडा आहे, त्यामुळे हा मला व्यंग्यावरनं चिडवतोय. बरोबर. तसं गद्दार ही गोष्ट, तो 40 लोक फुटलेत यार, उरलेल्या 39 लोकांना काही इज्जत बिज्जत आहे की नाही? बरं अजितदादा बरोबर बरेच लोक फुटले, ते पण गद्दारच असू शकतात, पण त्यांना पण काहीतरी इज्जत आहे म्हणून ते बोलत नाही आहेत. एकनाथ शिंदेनंच असं कसं वाटू शकतं की आपण गद्दारचं हे आहे म्हणून. आणि ठाण्यामध्ये दाढी असलेले आणि चष्मा लावणारे मी तुला एक 5-6 लाख लोक देतो. तर ते कशामध्ये गद्दारी असू शकते, काही होऊ शकतं, काही बोललं जाऊ शकतं. रिक्षेचा काय संबंधच नाही. माझं एकच मत आहे की जोपर्यंत एकनाथ शिंदे हे ऍक्सेप्ट करत नाहीत की मी गद्दार आहे, तोपर्यंत उरलेल्या सगळ्या कृतीला अर्थच नाही, पोलिसांच्या पण आणि राहुल कनालच्या पण. पोलीस हे गुंड आणि टेररिस्ट राहुल कनाल आणि त्यांचे जे साथीदार आहेत हॅबिटॅटवर हल्ला करणारे, त्यांच्या लेवलला येऊन काम करतायत. हे लाजेने आणि खेदाने म्हणावं लागतं. मुंबई पोलिसांची कीर्ती आणि मुंबई पोलिसांचं कार्य आतापर्यंत मी जे बघत आलेलं आहे, महाराष्ट्र पोलिसांचं, त्याला हे बट्टा लावणारं काम आहे. अगदी बरोबर. असं कधी नव्हतं महाराष्ट्र पोलीस. या सगळ्या प्रकारानंतर म्हणजे एकतर तो शो जो आहे तो 2 फेब्रुवारीला रेकॉर्ड झाला होता, त्याच्यानंतर हे तासाभरानं तिथं जातात आणि विचारतात की आम्हाला माहिती नाही का तो 1 तासाभरापूर्वी रेकॉर्ड झालेला शो आहे. आणि ज्या स्टुडिओमध्ये तो शो रेकॉर्ड झाला तिथं कारवाई करणं, हे मेसेज देण्याचे जे प्रकार आहेत त्याच्यातनं काय करू पाहतंय सरकार. आणि मुळामध्ये एकनाथ शिंदे त्यांची शिवसेना पुन्हा एकदा ती राडा संस्कृतीच्या जवळ जातीये का? नाही, राडा ते जे काही करतायत ते सुपारी देऊन करतात. राडा संस्कृती ज्याच्यावरनं राडा नावाचं भाऊपाद्यांचं पुस्तकच आलेलं, तर ते शिवसेना जी होती ना त्याच्यामध्ये घरून भाकरी आणून जेवण करून बाळासाहेबांच्या शब्दाखातर जीव देणारी आणि आयुष्यभर जेलमध्ये राहणारी माणसं होती. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची, कृतीशी किंवा कोणत्याही कामाशी मी सहमत नाही, किंबहुना मी त्यांचा घोर विरोधक आहे. त्यांनी ह्या महाराष्ट्राचं अर्ध वाटोळं केलं, उरलेलं पवारांनी केलं, मी पुन्हा पुन्हा बोलत आलेलो आहे. पण वस्तुस्थिती ही होती की बाळासाहेब ठाकरेंना आपल्या आयुष्यात भाडोत्री गुंडांची गरज नाही पडली. म्हणजे त्यांच्याकडे सुरुवातीला तर पैसेच नव्हते. ज्या काळात शिवसेनेकडे चरम राडा संस्कृती होती त्या काळात बाळासाहेब ठाकरेंकडे स्वतःकडे पैसे नव्हते. तुम्ही त्यांचे 78चे टायफॉइड नंतरचे फोटो बघा, तेव्हा ते पूर्वी गंजी फ्रॉक घालायचे ना, ते घालून असं लिंग घातलेले बाळासाहेब म्हणजे, आणि बाहेर यायचे, टॅक्सीने जायचे. ते एक तर गाडी चालवायला यायची नाही ना. कुमार केतकरांबरोबर एका कार्यक्रमाला मी येतो म्हणून सांगून असा शर्ट लावलेला होता. म्हणजे आता कसं इस्त्रीचा म्हणजे श्रीमंतीची लक्षणं, निम्न मध्यमवर्गीय जगले. ते शर्ट काढला त्यांनी, तो असा झटकला, घातला आणि निघाले त्यांच्यावर टॅक्सीने. तर मुद्दा असा की
त्यांच्याकडे जीवाला जीव देणारी माणसं होती. अ, आताची जी माणसं आहेत त्यांना पैसे द्यायला लागतात. दुसरी गोष्ट, जामिनाची हमी गृहमंत्री आहेत आपले म्हणून. 12 तासात मिळाला त्यांना जामीन. नाही नाही, ते बोलताना अनेक त्यांचे मंत्रीच बोलतात की आमचा सगळं काय म्हणतात ते ऊर्जा केंद्र सागर बंगल्यावर आहे म्हणून. सागर बंगल्यावर. हा. तर मूळ मुद्दा हा आहे की खरं तर फडणवीसांनी पण विचार केला पाहिजे की त्यांनी मोठा त्याग करून मोठ्या मनाने उपमुख्यमंत्रीपद घेतलं आणि मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेना दिलं. त्यानंतर जेव्हा सर्वात जास्त जागा बीजेपीच्या आल्या आणि नैसर्गिक हक्क, मी स्वतः लिहिलंय त्याच्यावर ट्विट, नैसर्गिक हक्क देवेंद्र फडणवीसांचा असताना एकनाथ शिंदे बिथरले आणि भाजपा पक्षश्रेष्ठींकडे, जे खरं तर देवेंद्र फडणवीसांचे पक्षश्रेष्ठी, आम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना म्हणजे त्यांचं अतृप्त आत्मा शांत करायला देवेंद्र फडणवीसांसारख्या माणसाला अमित शहा आणि मोदींना 4 दिवस लागले. त्यामुळे कामराने जे गायलं ते मला असं वाटतं की जर एकनाथ शिंदे स्वतःवर ओढवून घेणार असतील तर ते उद्धव ठाकरेंपुरतं लागू नाहीये, ते सर्वकालिक लागू आहे आणि सर्वांना लागू आहे. म्हणजे एकनाथ शिंदेचा वेगळा अनुभव काही उद्धव ठाकरेंना काही वेगळा अनुभव देवेंद्र फडणवीस यांना आलाय असं तुला वाटतं का? नाही. देवेंद्र फडणवीसांनी पहिल्या दिवशी पदाचा त्याग करून त्यांना पद दिलं मोठ्या मनाने, परंतु यांनी देवेंद्र फडणवीसांना देण्याला पर्यायच उरत नाही तेव्हा दिलं आणि अजूनही ते कुरकुरत आहेत. तर आता तुमचा मुख्यमंत्री पदावर हक्क काय? तुम्ही ईडी मध्ये सापडला म्हणून तुम्ही त्या पक्षात पळून गेले. आता स्पष्टच बोलायचं तर आपण बोलू ना. मग माझं तर मत आहे की मी जाहीर आवाहन करतो की संसदीय लोकशाहीमध्ये एकनाथ शिंदेंना पूर्ण हक्क आहे, त्यांनी समोर बसावं माझ्या. मी संविधानाचे एक एक कलम सांगतो, कोर्टाने काय निकाल दिले ते सांगतो, राहुल नार्वेकरांनी काय केलं सांगतो, देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यासाठी काय काय केलं ते सांगतो आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांशी काय काय केलं ते सांगतो. उद्धव ठाकरे बाजूला राहू दे. माझं तर मत आहे की भाजपच्या लोकांनी खरं तर कामराचा सत्कार केला पाहिजे, कारण त्यांची घुसमट जी आहे ती कामराने व्यक्त केली आणि एकनाथ शिंदेचाही सत्कार केला पाहिजे कारण ती त्यांनी ओन केली. म्हणजे ओन करण्याची गरज नव्हती, त्यांनी दुर्लक्ष केलं असतं. तुम्ही जी लाईन आता सांगताय बरोबर त्याच दिशेनं थोडंफार पॉलिटिक्स पण घडतंय का? कारण या सगळ्यामध्ये शिंदेच्या प्रतिमेची सगळी हानी होतीये आणि जितकी जास्त कारवाई तुम्ही कराल, जितक्या जास्त याच्या चर्चा होतील तितकं ते अधिक वाढत जाणार आहे. पण हे शिंदेना कळायला पाहिजे ना. त्या राहुल कनाल नावाच्या टेररिस्टला बरोबर घेऊन 50 ते एक भाडोत्री गुंड आहेत, त्यांना कळायला पाहिजे ना की. आणि कसं आहे की मैत्री धर्म निभावण्यात मी निश्चितपणे सांगतो की अजितदादा आणि एकनाथ शिंदेपेक्षा फडणवीस सरस आहेत. कारण एवढं सगळं होऊनही आपल्याकडचा गृह खात्याचा दुरुपयोग होतो आहे हे माहीत असूनही फडणवीसांच्या गुंडांना, भाडोत्री गुंडांना ते सहन करतात आणि संरक्षण देत आहेत. हे राज्याशी वाईट वागतायत, ते आपल्याशी द्रोह करतायत. म्हणजे खरं मत आपण दिलंय, म्हणजे ते तिथे आपल्यामुळे पोचलेत, पण ते प्रामाणिक आहेत बिचारे मित्राशी आपल्या. म्हणजे ते एकतर्फी जी प्रेम आहे त्यांचं एकनाथ शिंदेवर ते दिसतंय त्याच्यात. तर आता माझं तर मत असं आहे की दुसरा कोणीही व्यक्ती असते, ते शरद पवार असते, शिंदेना सोडून दिलं असतं, त्यांनी सरळ हात घातलं असतं. या लेवलची पवारांनी जे पवारांच्या बरोबर काम केलेल्या माणसाबरोबर बोला, त्यांना मी त्या काळात बघितलं ज्या काळात ते घाबरतात कसे त्यांचे सहकारी त्यांना ते. तर मुद्दा असा आहे की ज्या सभ्यतेने देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेशी वागले, आपल्याशी नाही, आपल्यावर जनसुरक्षा कायदा येतोय आणि तो फडणवीसांच्या कारकिर्दीवरचा सर्वात मोठा डाग असेल, ते पुढे आपण बोलू. पण त्यांच्याशी जे सभ्यपणे वागले त्याला तोड नाही. म्हणजे कृष्णाने सुदाम्याचं घर सोन्याचं केलं आणि तिकडे जाऊन सुदाम्याने कृष्णाला शिव्या घातल्या असं झालंय. नाही, पण आता या सगळ्या प्रकरणामध्ये जी कारवाई होती ती तर गृह मंत्रालय करतंय, मग जे फडणवीसांच्याकडे आहे. एक मिनिट, इथे लोकांना असं वाटू शकतं की मी फडणवीस यांची स्तुती करतोय. मी इथे तुमच्यावर कारण मला कॉल हिम डॉग अँड शूट हिम. मी फडणवीस हे एकनाथ शिंदेच्या बाबतीत आणि दादांच्या बाबतीत किती चांगले वागले, पर्यायाने दुसऱ्या बाजूने त्यांनी तेवढं प्रेम करायला पाहिजे तेवढं केलं नाही, एवढ्यापुरतंच हे मर्यादित आहे. हे जनता आणि फडणवीस यांच्या संदर्भात नाही,
जनतेशी फडणवीस प्रेमाने, मायेने आणि राजधर्माने वागलेले नाहीत. दुसऱ्या टर्म मध्ये, पहिल्या टर्म मध्ये 5 वर्ष ते अतिशय व्यवस्थित वागले होते. दुसऱ्या टर्म मधल्या कम्युनलिझम, जो धर्मवाद वाढतो आहे, जातीवाद वाढतो आहे, त्यामुळे सत्तेत बसणं सुकर होईल हे लक्षात आलेल्या संघाला असा माणूस पाहिजे जो पुढे मोदींचा उत्तराधिकारी होईल. आणि मागे मला अनेकदा जणांनी विचारलं की फडणवीस होतील, तर फडणवीसच पंतप्रधान पदाचे पुढचे उमेदवार आहेत आणि फडणवीसच पंतप्रधान होणार मोदींनंतर, हे जवळजवळ निश्चित आहे. बघ, नियतीच्या पुढे कोणाचं चालत नाही. म्हणजे असं 77 साली विचारलं असतं तर संजय गांधींबद्दल आपण बोलायला असतं, पण तसं ते होत नाही ना वर्क. पण आत्ताच्या परिस्थितीत बघितलं तर फडणवीस पंतप्रधान होणार, तर त्यांना आपली योग्यता संघाकडे सिद्ध करण्याकरता अतिधार्मिक, अतिधर्मवाद जो महाराष्ट्राचे पिंड नाहीये, अति रिग्रेसिव्हनेस म्हणजे प्रतिगामीपणा, हे जनसुरक्षासारखे कायदे, हे सगळं करायला लागतंय आणि ते करतायत आनंदाने, कारण त्यांना बढती हवी आहे. तर मूळ मुद्दा हा आहे आणि ती मिळेल त्यांना. म्हणजे लॉजिकली बघितलं तर मिळणार, पण त्याने त्यांचं, राज्याचं आणि देशाचं, तिघांचं कल्याण नाही होणार. ते आहेत तसेच वागले ना तर जास्त कल्याण होईल. पण एनिवे, त्यांचं उतू जाणारं शिंदेवरचं आणि पवारांवरचं, जे अजितदादा पवारांवरचं जे प्रेम आहे, त्याचं कोडं महाराष्ट्राला उलगडत नाहीये, त्यामुळे महाराष्ट्र गोंधळात सापडलाय. म्हणजे गृहमंत्रालयाने पाठिंबा काढून घेतला ना या नोटोरियस आणि टेररिस्ट लोकांपासून, तर दुसऱ्या दिवशी यांची आवाज बंद होती. बरोबर. पण पंतप्रधान मोदींच्या संघभेटीनंतर हा सगळा विषय येईलच, आपण त्याच्याबद्दल बोलू. मला त्या सगळ्या कुणाल कामराच्या एपिसोडमध्ये एक प्रश्न आहे की लोकांचं म्हणणं असं आहे की मुळात कुणाल नाही, आणि अजून एक मी पटकन तू हे प्रश्न विचारायच्या आधी सांगतो मी उदाहरणार्थ, की मी स्वतः व्यक्तिशः पहिल्या 5 वर्षामध्ये फडणवीसांची एवढ्या वेळा टवाळी केली जाहीर, म्हणजे ट्विटरवर सुद्धा, तर त्यांनी ती सहन केली. आणि जेव्हा ते भेटले तेव्हा ते हसले त्याच्यावर. ते म्हणले मला गंमत वाटली, तुम्ही नावाने केली ना, तुम्ही ट्रोल नाही, हे ट्रोलिंग केलं तरी तुम्ही नाव, म्हणजे ऍक्च्युली ऑथेंटिक माणूस आहे, मला मजा येते विनोद केला तर. म्हणजे ते त्यांना हे कळलं. ते स्पोर्टिंगली घेतायत. मला आता सध्याचं मला माहित नाही, पण हे झालेलं आहे, हे मी बघितलेलं आहे आणि मी अनुभवलेलं, त्यामुळे मी खोटं नाही बोलणार. ते एकनाथ शिंदेनं असं काय राग यावा, म्हणजे असं काय झालं, असं काय केलं म्हणजे कामराने? ठीक आहे, आता तुम्हाला सांगतो, रोज मला माझ्या आईला जी 60व्या वर्षी 2006 साली गेली, तिच्याबद्दल हे संघाचे लोक काय काय लिहित असतात, मी किती वेळा टाकलेलं आहे. माझ्या वडिलांबद्दल लिहितात, माझ्याबद्दल लिहितात, माझ्या मुलीबद्दल लिहितात, मला ठार मारण्याची धमक्या रोज येतात. मला कोणत्याही प्रकारे चांगलं, म्हणजे एकाने तर लिहिलंय की 5-5 कोटी छापलेत मी, आशिष जाधव आणि अजून 3-4 पत्रकारांनी, आणि बंगले बांधले. आता माझी मुलगी म्हणते तो बाबा तो बंगला दाखव तू बांधलेला. एकाने तर दिले जॉर्ज सोरोसकडनं ह्याला जगभर पेमेंट येतं म्हणून. आता जॉर्ज सोरोसकडनं माझ्याकडे जगभर पेमेंट येतं, पण ते माझ्याकडे पोहोचत नाही आणि मला जगभर जाता येत नाहीये. असे इतके माझे वडील आजारी होते कॅन्सरने, ते 12 सप्टेंबरला गेले, तर त्यांचा रोजचा खर्च कसा चालवायचा हा मला प्रश्न असायचा. पण मुद्दा असा आहे की हे सगळं लिहित असताना मला राग येऊन मी कोणत्या तरी कृती करू शकतो, म्हणजे एवढी तर माझ्यात ताकद आहे की मी काहीतरी कृती जगभर करू शकतो की त्या माणसाला असा काही त्रास देऊ शकतो की तो पुन्हा उठणार नाही. पण हे न करणं हे समाजात, सार्वजनिक जीवनात जगणाऱ्या माणसाचं पहिलं काम आहे. कारण तुम्ही सार्वजनिक जीवनात जेव्हा जगता तेव्हा सीतेवरही लोक संशय घेतात, आपण कोण चीज आहे. हे एकनाथ शिंदेना कळायला नको का? ते जर ईडीच्या कस्टडीत संजय राऊतांसारखे धैर्याने गेले असते तर परत बाहेर आले नसते, कारण आरोप खरे होते, म्हणून ते शरण गेले. त्याला हे लोक गद्दारी म्हणतात, मी स्वतः म्हणणार नाही, परंतु त्याला हे लोक गद्दारी म्हणतात. ती मागे पडली. पण देवेंद्र फडणवीसांचा स्वतःचा अनुभव काय हा त्यांनी शेअर करावा लोकांशी एकदा. नाही, या सगळ्या प्रकरणामध्ये कुणाल कामराच्या काही लोकांचं म्हणणं असं आहे की त्यानं एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मर्यादा ओलांडली, त्यानं असं एका राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यासारखं नाही टीका केली पाहिजे. किंवा काही लोकांचं असंही म्हणणं आहे की कॉमेडी करायला तुम्हाला बाकीचे विषय आहेत की, राजकारण्यांना त्यांचं काम करू द्यात. तर हे काय म्हणजे याचं कसं? अशी कोणतीही मर्यादा त्याने ओलांडलेली नाहीये. संविधानाच्या बाबत माझा अभ्यास जास्त चांगला, इथेच कुठेतरी संविधान तुम्हाला आढळेल, ते मी रोज वाचतो अशातला भाग नाही, पण मी कित्येक वेळा वाचलेला आहे. एनिवे, त्याने कोणत्याच संवैधानिक मूल्यांचा भंग केलेला नाही, कोणताही कायदा तोडलेला नाही. या उलट फडणवीसांच्या सरकारमधल्या अनेक मंत्र्यांनी मुसलमानांना डायरेक्ट थ्रेट देऊन संविधानिक म्हणजे अतिरेकी असल्यास होता.
म्हणजे अनेक मंत्री अतिरेकी आहेत त्यांच्या मंत्रिमंडळात, हे संविधानाने तुम्ही सिद्ध करू शकता. ते मुसलमानांबद्दल असं बोलतात की असं एक टेररिस्ट बोलू शकतो, एक त्या लोकांना आम्हाला ज्यांनी मत नाही दिलं त्यांना फंड मिळणार नाही असं एक मंत्री बोलू शकतो, हे असंवैधानिक आहे. तर या गोष्टीचं पोलिसांनी कधी दखल घेतलेली नाहीये. मुळामध्ये नथुराम गोडसेची जयंती साजरी करतात, जो भारतातला पहिला अतिरेकी होता, आणि त्याला यशस्वी भाऊ म्हणणाऱ्या सावरकरांना मानता तुम्ही. तिथे कुणाल कामरा तर मच्छर बी नाहीये यार. कुणाल कामराने विनोद केला, तो एकाच्या मनाला लागला, त्याच्याबद्दल तुम्ही किती त्याला छळाल म्हणजे, आणि तुम्ही त्याला छळून असं दहशत दाखवताय की इतरांनी विनोद करू नये किंवा इतरांनी त्याच्या कार्यक्रमाला जाऊ नये. त्याने काल लिहिलंय त्याच्यावर. तर मी सांगतो, मी राजू परोळेकर हे सांगतो, आज जाहीर करतो की कुणाल कामरा किंवा तत्सम कोणीही अशा प्रकारच्या कविता, विनोद किंवा कोणताही कार्यक्रम करेल तर राहुल कनाल, एकनाथ शिंदे आणि संपूर्ण मंत्रिमंडळ आणि महाराष्ट्राचं पोलीस दल हे सगळं जरी माझ्या विरोधात गेलं आणि भारताचं संपूर्ण सरकार, तरी मी त्या कार्यक्रमाला जाणार. कारण यात असंवैधानिक काही नाही, इल्लिगल काही नाही, आणि यामध्ये एक कोणतीही मर्यादा सोडलेली नाही. याहून तिखट विनोद केलेले आहेत लोकांनी. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. आचार्य अत्र्यांनी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना ते निपुत्रिक होते म्हणून एक विनोद केला, आणि तेव्हा ना त्याचा बॉडी शॅमिंग, नंतर LGBTQ वगैरे ते काही नव्हतं, तर वांज वगैरे असा शब्द सहज वापरायचे लोक, तर त्यांनी असं वापरून केला. तर यशवंतराव चव्हाण जनरली मोठा माणूस होता, तर ते साहेब लक्ष नाही द्यायचे याच्याकडे, ते फारसं लक्ष नाही द्यायचे. पण त्या मुद्द्यावर त्यांनी आत्र्यांना सांगितलं तुम्ही जेवायला या माझ्याकडे. ते गेले. वेणुताईंनी म्हणजे मिसेस यशवंतराव चव्हाणांनी त्यांना ओवाळलं, बसवलं. जेवण झाल्यावर पानविडा होतो ना, तेव्हा यशवंतराव अत्र्यांना म्हणाले, काय झालं की असं काहीतरी तिला अपघात झाला की ज्याच्यामुळे तिच्या गर्भाशयावर परिणाम झाला, त्यामुळे आम्हाला मूल होऊ शकत नाही, तर त्याचं तिला दुःख होतं, तर तो विषय तिला दुःख होतं, एवढंच ते बोलले. अत्र्याने दुसऱ्या दिवशी त्याच्यावर लेख लिहिला माफी मागणारा. ह्यामध्ये किती मोठेपण आहे. कामराला त्यांनी बोलवलं असं समजा, एकनाथ शिंदे, मी उलट एक उदाहरण कामराला सांगितलं असं की बघ बाबा, तू जेलमध्ये जायला तयार असतोस, तू सगळं करतो, मला नाही, मला AC शिवाय झोपता येत नाही, माझी फॅमिली आहे, मला जगायचंय, आणि हे BJP वाले मला जगू दिलं नसतं म्हणून, आणि मला त्यात मुख्यमंत्रीपद कसं मिळालं असतं, उद्धव ठाकरेंनी मला कधी मुख्यमंत्री केलं नसतं, म्हणून मी झालो. तू असं बोललास, ठीक आहे, परत करू नकोस असं, मी तुला सांगतो. आता मी खरी गोष्ट सांगितल्यावर काय, मी इमॅजिन करतोय हा प्रसंग कसा. नाही, मी तुला सांगतो, मी नाव नाही सांगणार, पण एका कॅबिनेट मिनिस्टरने आत्ता, म्हणजे एक अत्यंत मोठ्या परिवारातल्या माणसाने एका ठिकाणी, म्हणजे ते ठिकाण सांगितलं तरी कळेल, मला भेटल्यावर असं बोलला, मी त्याच्या विरोधात टीका केलेली, आणि ह्या मंत्रिमंडळात सुद्धा तो मंत्री आहेच. आणि म्हणजे मी आता त्याचं बाकी डिटेल्स सांगणार नाही, कारण ते मग खूप लगेच कळणार आहे ते. तर त्याने मला असं सांगितलं, राजू हे लोक दैत्य आहेत, दैत्य. तर हे लोक, मला भीती वाटली म्हणून मी त्यांना शरण आलो. आणि त्यावेळेला तो ज्या सत्तेच्या अलीकडे पलीकडे होता, तो म्हणला मला काय करतात माहित नाही, आणि मला घेतील सत्तेत वाटतं असं, आणि मग गेला तो सत्तेत. आणि मग त्यांचं सगळं म्हणजे काय म्हणतो, वृक्ष बहरला. तो म्हणला, ह्या हाताने मी लाखो रुपये निवडणुकीच्या वेळेला दिलेले आहेत, कॅश, लाखो रुपये. आता 1 लाख रुपये हातात घेऊन फिरायला भीती वाटते मला, कारण म्हणजे तेव्हा 303 होते ना यांचे, तेव्हा अमित शहाचा इकडे फोन इकडून तिकडे येईल आणि आपल्याला सगळ्यांना. मी म्हटलं, पण तुम्ही हे असं केलंच का, एवढे पैसे कुठे कुठे लावलेच कशाला, म्हणजे एक चांगुलपणाने जगलेले माणसं, मधु दंडवते वगैरे असे लोक होतेच की, बॅरिस्टर नाथपै होते, किंवा इथे SM जोशी होते, खूप जण होते चांगले. ते म्हटले, नाही, आता राजकारण आणि निवडणुका अशा जिंकता येणार नाहीत, तू प्रयत्न करून बघ, खोटं वाटलं असं. मला माहिती आहे की नाही जिंकता येणार ते. तर मूळ मुद्दा असा की मी केलेल्या त्यांच्यावरच्या तिखट टीकेला त्यांनी उत्तर देताना कोणत्याही प्रकारची बडबड फालतूची न करता त्या समारंभात त्यांनी म्हणजे त्यांनी सांगितलं की मी परिस्थिती शरण आहे बा राजू, तर याही पलीकडे तुला टीका करायची तर कर. त्यानंतर आजपर्यंत मी त्यांच्यावर टीकाच नाही केली. का माहितीये, जर माणूस एवढाच धावू शकतो तर एवढाच धावू शकतो, ठीक आहे ना यार. कुछ लोग से हार मान लेते हैं. नाही, आता या प्रकरणातला एक थोडा शेवटचा प्रश्न मला हा विचारायचा की म्हणजे लार्जर आता ह्याच्यातलं पिक्चर जर आपण बघितलं तर तो जो टॅग आहे एकनाथ शिंदेच्या वरती लागलेला,
तो पुसला जाणारच नाही. म्हणजे आपल्याला असं वाटलं होतं की निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळालंय, धनुष्यबाण चिन्ह मिळालंय, मग तरी सुद्धा जर एका केवळ कवितेनं हे होत असेल तर ती प्रतिमा ते कसे पुसू? मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, एकनाथ शिंदेवरचा हा टॅग पुसला कसा जाणार? एकनाथ शिंदेचं राजकारणच पुसलं जाणार. टॅग कसला घेऊन बसलाय? एकनाथ शिंदेच्या राजकारणाला ना जमीन आहे ना आसमान. ते त्रिशंकू आहेत. ही इज अ मेड ऑफिसर. त्यांना स्वतःला हे कळलं असतं तर मला आवडलं असतं. म्हणजे एक चांगला, म्हणजे ते बघ, त्यांच्यामध्ये चांगले गुण नाही आहेत असं अजिबात नाही. त्यांच्यात चांगले गुण आहेत. ते कोणते आहेत तर ते मनाने उदार आहेत, दिलदार आहेत. अर्थात ते पैसे टॅक्सचे आहे, टॅक्स पेअरचे आहेत, पण तरी सुद्धा टॅक्स पेअरचे पैसे तरी किती काँग्रेस लोक दिलदारपणे देतात, तर ते देतात असं म्हणतात लोक. म्हणजे माया भोवती खूप लोक मला सांगतात की यार हाताने एकदम चांगला माणूस आहे वगैरे, गरिबांना बरं वाटतं. तर काही लोकांची सेवा करावी असं त्यांना शोरूमसाठी का होईना वाटतं, बाकीच्यांना तेही वाटत नाही, हे लक्षात घे. परंतु त्यांना आपल्या राजकारणाला पायाही नाही आणि छतही नाही, हे का कळत नाही हे मला कळत नाही. मला वाटतं ते आला दिवस ढकलत आहेत पुढे. आणि कसं आहे की त्यांची फॅमिली राजकारणात आहे, त्यांचा मुलगा आहे, तो डॉक्टर आहे, सुशिक्षित आहे, तोही राजकारणात होता. अशा रीतीने ती लिगसी नीट डेव्हलप करायला हवी असेल तर मला असं आढळलं की शिवसेनेचं, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंकडनं आलेली माणसं, जी बाहेर पडलेली माणसं आहेत ना, त्यांचं बॅकग्राऊंड जे आहे ना, त्यांची मुलं ते वगैरे, त्या सगळ्यांना राजकारणाचा पाया कशात असतो आणि छत कशात असतं हे कळलंच नाही. आत्ता एकच पिढी झाली आहे ना, त्यामुळे तुमच्या लक्षात नाही आलं. 2 पिढ्या झाल्या ना की तुम्हाला कळेल की कुठच्या गंगेत वाहून गेले हे महाकुंभात काही कळणारच नाही. त्यामुळे टॅग पुसलं जाण्याचा मुद्दाच नाहीये, राजकारणच पुसलं जाणार. हे राजकारण टिकणार नाही. हे बीजेपी जे करते तेही टिकणार नाही. बीजेपी संपवणार. बीजेपीला जिथे मूळ शिवसेना, बघा कसं आहे, देवेंद्र फडणवीस सुखी कधी होते? 5 वर्ष पहिल्या का आत्ता? पहिल्याच 5 वर्ष. का? कारण एकसंध एक शिवसेना, त्यांना विचारत पण नव्हते महापालिका फक्त आम्हाला द्या, बाकी सगळं तुम्ही काही करा. बरोबर? ते काय जे त्यांच्यात होत असे ते होत असे. आज जे ते भोगतायत त्याचं कारण त्यांचं जे राजकारण अमित शहांनी आणि येऊन बिघडवलं, त्यात देवेंद्र फडणवीस पण, त्यांचा पण जो संताप आणि प्रतिशोधाची भावना जी सुरुवातीच्या काळात मुख्यमंत्रीपद, कसं आहे, महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून प्रतिशोधाची भावना आणि भीती वाटण्याचं काय कारण नव्हतं. कारण केंद्रात यांचं सरकार होतं, त्यामुळे हे लोक काय फार चौकशा करू शकत नव्हते. एक, आणि प्रतिशोधाची भावना ही राजकारणात निरर्थक आहे, राजकारणात आणि खेळामध्ये. याचं एनिवेज आयुष्यामध्ये प्रतिशोधाची भावना निरर्थक आहे. याचं मुख्य कारण असं की तुम्ही स्वतःलाच जाळत राहता. बरोबर. तर त्यामुळे चुका करतात. तर त्या चुका सगळ्या फडणवीसांनी केल्या. त्यामुळे त्यांना आजचे जे सहकारी लाभलेत ते इंटरफेअरिंग आहेत, ते इरिटेबल आहेत आणि त्यांचा बोजा आणि त्यांची पाप बरोबर धूत बसायला लागते त्यांना. उद्धव ठाकरेंचं काय होतं का? उद्धव ठाकरेंना फक्त सन्मान, ठाकरे फॅमिलीला सन्मान दिला घरी जाऊन एकदा, त्यांच्यावर पोहे खाल्ले, अळूवड्या खाल्ल्या, व्यवस्थित राहतात रिलेशन. तर ते सहजपणे होत असलेलं काम इतकं बिघडवलं, तर जे बिघडवलेले लोक आहेत त्यांना हे सहन करतील लॉंग टर्म असं तुम्हाला कोणी सांगितलं? जे नीट होते त्यांना बिघडवून टाकलं. तर आता बिघडलेला माणूस काय करतो? म्हणजे लहान, भाजपचा हा खेळ का लहान मुलासारखा आहे. पहिले त्याला मोटर देतात बाबा आणून, ती मोटर तो पहिल्यांदा 4-5 वेळा विंग 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 करून बघतो. ती 5 वर्ष बघितली. मग तो एक टायर काढतो, दुसरा काढतो, पण तो मुलगा असल्यामुळे त्याला इंजिनियर नसतो तो काँग्रेस सारखा, त्यामुळे त्याला कळत नाही की परत कशी जोडायची. मग भोकाड पसरतो, मग ती मोडूनच टाकतो, मग ती चाकं पण मोडतो आणि मग सगळं तुकडे तुकडे करून नष्ट करतो. तसं भाजपचं एव्होल्युशन याच प्रकारे होणार आहे. शेवटी दुःखाकडेच जाणार आहेत ते पण सगळ्यांना नेऊन. पण मुद्दा असा आहे की त्यांना जर नीट कळलं असतं की हे अधिक चांगल्या प्रकारे हँडल करता येईल, तर मला वाटतं की, आणि मला असं माहिती आहे की संघामध्ये जाणाऱ्या माणसांचं थिंक टँक होऊ शकत नाही. ते म्हणतात बौद्धिक म्हणून, ते बौद्धिक थिंक टँक वगैरे हे सगळे वृथा शब्द आहेत. कारण मुळामध्ये संघ हा बुद्धिविरोधी आहे, सायंटिफिक टेम्परामेंटच्या विरोधातला आहे. आणि तुम्हाला संघाबद्दल काय माहिती, संघात येऊन बघा असं मला कोणी म्हणू शकत नाही. कारण संघ मी आतून बाहेरून चांगला ओळखतो. याचं कारण मी सांगणार नाही,
कारण परत त्यात माणसांची नावं येतात आणि ती इतकी मोठी माणसं आहेत की मला त्यांच्याबद्दल आत्ता बोलायचं नाही. ती काय कारण महत्वाची आहेत संघामधली माणसं आणि ती देशाच्या इतिहासाला वळण लावतील. बरं. नाही, पण आता मागच्या आठवड्यामध्येच एक अशी घटना घडली की 2014ला पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा मोदी मुख्यालयामध्ये गेले संघाच्या. नागपूरला ते काय याच्या आधी अनेकदा येऊन गेले, पण मुख्यालयामध्ये गेलेले नव्हते. म्हणजे दीक्षाभूमीवर दुसऱ्यांदा गेले. पंतप्रधान झाल्यानंतर ते बारामतीला जाऊन आले, तिकडे कार्यक्रम केला, पण संघाच्या मुख्यालयामध्ये आजवर जाणं त्यांनी हा पहिला कार्यक्रम केला. तिकडे कार्यक्रम झाल्यावर इकडे कार्यक्रम केला. म्हणजे तिकडे पहिले पवारांचा कार्यक्रम केला, आता भागवतांचा कार्यक्रम करायला आले. ऍक्च्युली मला असं वाटतं आता म्हणजे 2-3 दिवसच झाले, अजून ते ताजं आहे. मला जरा म्हणजे आकलन व्हायला थोडा वेळ लागतो. स्लो लर्नर आहे मी, मला वाटतं. पण दत्ता होसबळे आणि मोहन भागवत यांच्यामध्ये शीतयुद्ध निर्माण करणं हा मोदींचा मूल उद्देश आहे. होसबळे हे पुन्हा मेड ऑफिसर आहेत मोदींचे आणि होसबळेंचं एक गुपित आहे जे त्यांच्याकडे असावं असं एक मला दिल्लीमधल्या सूत्रांनी सांगितलं. आता ह्यावर मी शून्य विश्वास ठेवतो, मी सूत्राबित्रांवर विश्वास ठेवत नाही. पण होसबळेंच्या वागण्यावरनं असं लक्षात येत आहे की ते असंघी वागतायत. संघामध्ये तुझं मत वेगळं असू शकतं पण सूर वेगळा काढता येत नाही, जे होसबळे करू पाहतायत भागवत असताना आणि भागवत बोलत असताना. विच इज अगेन गाडी मोडण्याची स्टोरी. चाक काढलं, ती मोदींची स्टाईल आहे. ते मोदी शेवटी भोकाड पसरणार तेव्हा हे सगळे भोकाड पसरणार, ते असंच आहे ते. पण या निमित्तानं ज्या काही चर्चा सुरू झालेल्या आहेत, तुम्ही कसं बघता या सगळीकडे? म्हणजे खरोखर उत्तराधिकारी मोदींचा नेमण्यासंदर्भात मोदींचे उत्तराधिकारी फक्त देवेंद्र फडणवीस आहेत. बाकी योगी बिगी त्या चर्चेत पण नाहीत, कारण योगीना आंतरराष्ट्रीय चेहराच नाहीये. त्यांना विजा वगैरे कोण देणार पुढे? नेमकं आजच पेपरमध्ये बातम्या आल्यात, तिकडे एका मुलाखतीत आदित्यनाथ असं म्हणाले की राजकारण हा माझा काही पूर्णवेळ व्यवसाय नाही. त्यांना बाहेर राहून कंट्रोल जास्त चांगलं करतात. पण मी तुम्हाला सांगतो की त्यांना समजावण्यात आलं असणार की उगी उगी तुम्हाला हे मिळेल ते मिळेल पण हे नाही मिळणार. तर एक आणि जे म्हटलं जातं की मोदी आता रिटायर होणार आहेत सप्टेंबरमध्ये वगैरे, ते सगळं खोटं आहे. मोदी अजून पुढची डेट आपली जन्मतारीख म्हणून डिक्लेअर करतील, त्याचं सर्टिफिकेट अमित शहा दाखवतील आणि मोदी आत्ता 69 वर्षाचे झालेले आहेत असं जाहीर करतील. त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका. ते मायक्रोसॉफ्टचं सर्टिफिकेट तयार असणार, जन्म बर्थ सर्टिफिकेट न्यू. तर या सगळ्यामध्ये एक नर्चरिंगचा भाग जो आहे, देश किती पेटवायचा, कोणाला पेटवायचं, सगळ्या राज्यांमधल्या दक्षिणेची राज्य आहेत ती अजून शांत का आहेत, तिथे संघ पोचायला पाहिजे तर हिंदू मुस्लिम दंगली झाल्या पाहिजेत, हे जे आहेत ते संघांचे जे पुरोहित आहे ब्राह्मणशाही ती आणि मोदी आणि शासन म्हणजे गुजरात कार्टेल ह्या दोघांमधली जी मिटिंग महत्त्वाची आवश्यक होती ती मोदींनी थोडा इगो सॅटिस्फाय करण्याकरता संघाच्या कार्यालयात केली. आणि बाकी गडकरींचे एक छोटे मोठे प्रॉब्लेम, पुन्हा फडणवीस आणि गडकरी यांच्यामधलं जे इश्यूज आहेत वगैरे त्याची चर्चा नाही झाली असणार, पण ते वातावरणात असतात. संघामध्ये चर्चा नाही होत असं, ते वातावरणात तुम्हाला कळतं हळूहळू. आणि मग ते चर्चा एकदम छोट्या ग्रुपमध्ये होते, एकदम म्हणजे एवढू, आणि बाकीच्यांना काहीही माहीत नसतं हे का आलंय वरनं ते भुईनळा, तर तो फक्त घेऊन पुढे जातो. तुला सांगतो की एखाद्या माणसाची हत्या होते, म्हणजे जसं की गांधीजींची हत्या, त्याच्यावर राजेंद्र प्रसादांनी लिहिलंय की संघाचं पत्रच आहे, पटेलांना लिहिलेलं, संघाचं काय, संघाने किती अंग काढलं तरी त्यांच्या डोक्यावर तो डाग कधी जाणार नाही जाणार. याचं कारण असं की त्याचे 2 प्रॉब्लेम झाले. सावरकर हे त्यात निर्दोष नाही सुटलेले, पुराव्याअभावी सुटले. याचं कारण भारताची घटना तेव्हा बनायची होती, राज्यघटना ती बनली असती आणि ते कोड ऑफ कंडक्ट लागू झालं असं तर सावरकरांनी त्यातही 2 नेहरूंना माफीपत्र लिहिलीत बरं का, म्हणजे भारत त्यांची माफीचं काम चालूच राहिलं. ते एक झालं. दुसरं असं झालं की नथुराम गोडसेने माफीपत्र इंग्लंडच्या राणीला लिहिलं, कारण घटना नव्हती, राष्ट्रपती नव्हते आपल्याला. त्याने इंग्लंडच्या राणीला मला हे द्या, म्हणजे माफ करा असं इंग्लंडच्या राणीला लिहिलं. त्यामुळे या संघाची जी सगळी कार्यपद्धती आहे त्याचा उलगडा म्हणजे या घटनेला, म्हणजे गांधी हत्या ही घटना आहे, त्याला नेहरूंनी एक फार सुंदर पत्रात वाक्य लिहिलं होतं की गांधी हत्या ही एका कॉन्स्पिरसीचा शेवट आहे, एका कटाचा शेवट आहे की एका कटाची सुरुवात आहे. तर ती सुरुवात होती. आता आपण लास्ट फेजमध्ये आलेलो आहोत.
त्या लास्ट फेजमध्ये पंतप्रधानांचं कार्टेल, गुजरात कार्टेल जे आहे, अडाणी वगैरे, म्हणजे अडाणी स्वतः येणार नाही, पंतप्रधान त्याला रिप्रेझेंट करतात. ते पंतप्रधान आहेत म्हणून मी पंतप्रधान म्हणतो, अन्यथा मोदी रिप्रेझेंट करतात. तर ते आणि भागवत म्हणजे सरसंघचालक. तुला माहिती आहे का की संघामध्ये सरसंघचालकांना फारसे अधिकार नाही आहेत, जरी ते सरसंघचालक. सहसंघचालकांना जास्त अधिकार आहे. भैयाजी जोशी, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसारखी रचना आहे का म्हणजे? हा, म्हणजे तिथे खूपच वेगळ्या वेगळ्या रचना आहेत. काठीला महत्व आहे, सगळंच महत्व आहे, म्हणजे ते वेगळंच आहे. म्हणजे ध्वज आणि हे ते शिक्षक आणि संघदक्ष. तर बरेचसे समाजवादी कधी ना कधी संघात जाऊन आलेले असतात, हे लक्षात ठेव. त्यामुळे पुढे पण ते संघात जातात. जसं की जयप्रकाश नारायण, जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार, हे असं. कारण समाजवादी लोक हे संघाला पूरकच वागत आलेले आहे. आणि भारतामध्ये आज जे अत्यंत कम्युनल आणि घाणेरडं हिंस्र वातावरण आहे, त्याला संघाएवढे समाजवादी सुद्धा जबाबदार आहेत. काँग्रेस हाच त्यांनी प्रमुख शत्रू मानला. नाही, काँग्रेसमध्येच संघाचे लोक आहेत. काँग्रेस प्रमुख शत्रू मानला हे गोष्ट वेगळी. काँग्रेस म्हणून, काँग्रेस म्हणजे गांधी फॅमिली असं त्यांचं लिमिट आहे. ते गांधी फॅमिली वजा काँग्रेस त्यांना आवडते. का माहितीये? कारण ती पण बीजेपी करता येते, त्यात काय लागतंय वेगळं. नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी एवढ्या प्रमाणात नाही, पण नेहरू आणि इंदिरा गांधी हे प्रमुख शत्रू होते. त्यांच्या जाण्यानंतर थोडा वाट बघून हळूहळू त्यांनी आणलं ना ढेपुवत. म्हणजे पंतप्रधानांनी जो दीक्षाभूमीवर संदेश वेगवेगळ्या अक्षरात लिहिलेला आहे, हस्ताक्षरच वेगळं आहे त्याच्यात. व्याकरणाच्या चुका, हिंदीच्या व्याकरणाच्या, म्हणजे हिंदी जी राष्ट्रभाषा असं करू पाहते संघ, त्याच्यात चुका पाहिल्या की वेळ लागतं. पण तो चुकीचा संदेश आहे, त्याच्यात एक अधिक योग्य संदेश गेलेला आहे त्यांच्या अनुयायांना. परमपूज्य डॉक्टर हेडगेवार असं लिहिलेलं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा नाही लिहिलंय, बाबासाहेब आंबेडकर. सुरुवातच वाक्याची त्याने होते. ना विश्वरत्न, ना घटनाकार, ना डॉक्टर बिचारे. उलट हेडगेवार परमपूज्य निय डॉक्टर हेडगेवार. पण मला ते वाचताना असे खंत अशी वाटली की शेवटी अनुयायी मॅटर्स राव. मी नसेन तेव्हा माझे जर अनुयायी असेल, मी माझे अनुयायी नाही कोणी, आणि मी कोणाचा नेता नाही, पण अनुयायी असतील तर हेडगेवारांच्या अनुयायांनी त्यांना इथपर्यंत पोहोचवलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी इथे पोहोचवलं. हा दुर्दैवी आणि ट्रॅजिक भाग आहे एका महापुरुषाच्या आयुष्यातला. महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हेडगेवार कोणत्याही प्रकारे महापुरुष नाही. बोस भेटायला आले तेव्हा आतमध्ये आजारी आहे म्हणून खोटे झोपाची सोंग घेतलं, एवढे घाबरले होते. नाही, आता याच आठवड्यामध्ये न्यायव्यवस्थेची पण एक अशी घटना घडली की ज्यांना आपण सगळे चकित झालोय. अजून काय नेमकं त्याच्यात पुढं झालं हे कळलं नाही. पण दिल्लीसारख्या ठिकाणी हायकोर्टाच्या न्यायाधीशांच्या घरी इतकी मोठी रोकड सापडते आणि त्याच्यावरती पांघरूण घालण्याचे बरेच प्रयत्न झाले. म्हणजे ती घटना उघडकीस यायला सुद्धा जवळपास 5-6 दिवस लागले. हे काय, म्हणजे कशाचं लक्षण आहे हे? एक तर न्यायाधीश पैसे खातात आणि न्यायव्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार आहे, ही काय आता बातमी राहिलेली नाही, ही जाहिरात आहे. म्हणजे कोण किती खातं एवढाच प्रश्न आहे, किंवा कोणाला अप्रोच झाल्यावर कोणाला मॅनेज करता येतं. गव्हर्नमेंटकडनं फेवर्स घेऊन निकाल दिलेल्याची तर यादीच देतो मी. त्या अडाणी प्रकरणात मिश्राने दिले, गोगोईंचं उदाहरण आहे, म्हणजे आता काय बोलणं, म्हणजे ते चीफ जस्टिस ऑफ इंडिया वगैरे. आता जे ह्या प्रकरणात घडलं त्यात दोन प्रकारे पाहता येतं. एक, तो एक भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे जो फेवर देऊन त्यांना दाबण्यात येईल आणि त्याच्या बदल्यात त्यांच्याकडनं काही जजमेंट्स घेण्यात येईल, एक. किंवा दुसरा मुद्दा असा असेल की कॉलेजियम सिस्टीम नष्ट करून, म्हणजे कॉलेजियम सिस्टीम चांगली नाही आहे, त्याच्या विरोधातच आहे, पण ती बदलायला सरकारच्या हातात जाता कामा नये. ती सिस्टीम ती सरकारच्या हातात घेण्याचा मोदींचा जो प्रयत्न आहे, म्हणजे न्यायालय, मी म्हणेन तोच न्याय, जवळपास राजेशाही आणणं होणार. तर त्या प्रयत्नाचा भाग म्हणून सुद्धा हे षडयंत्र असू शकतं. याच्याकडे असंही बघितलं जाऊ शकतं की तुझ्या घरात, आता मी सांगतो, ईडीच्या कस्टडीत गेलेले बरेच नेते जे निर्दोष सुटले, 1% फक्त हे झालं, कन्व्हिक्शन झालं, बाकी सगळे सुटले. त्यातल्या कित्येकांनी म्हटलेलं आहे किंवा लिहून ठेवलेलं आहे की आमच्या घरात कागद आणि नोटा प्लॅन केल्या, आम्हाला माहीतच नाही कुठून आलं. त्यामुळे प्लॅन करणं हे काही ह्या सरकारला नवीन नाही.
तू बघ की मोदींचे घोर विरोधक जे होते गुजरातमध्ये RSSचे होते, संजय जोशी, संजय जोशी. त्यांचा व्हिडिओ हा किती मस्त प्लॅन झाला होता. त्यानंतर जे जे 12च्या भावात गेले ते गेलेच. म्हणजे त्यांची म्हणून लोकप्रियता आहे संघामध्ये, पण त्याचा काय उपयोग नाही झाला ना त्यांच्या आयुष्यात त्यांना. पण मुद्दा असा आहे की आणि त्यांना फेवर केलं म्हणून गडकरींना शिक्षा भोगावी लागली. कारण जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा संजय जोशींना आमंत्रण दिलं होतं बैठकीला, जिथे मोदींना पण दिलं होतं. मोदी मुख्यमंत्री गुजरात, ते गडकरी अध्यक्ष होते. त्याची किंमत पुढे मोजली आणि ती थ्रू जेटली हे मोदींचे खास, म्हणजे त्याची किंमत जेटलीनेही मोजली नंतर. मोदींना खास आणि आम असं काही नाहीये. म्हणजे आम काट के खाते हो या चूस के, एवढाच मुद्दा आहे. खास भी काट के खाते हो या चूस के, हाच मुद्दा आहे. तर हे जे सगळं यंत्र आहे ते अशा प्रकारे झालेलं आहे. त्यामुळे मला त्या न्यायाधीशांच्या सज्जनतेवर किंवा भ्रष्टपणावर काहीही भाष्य करायचं नाहीये. पण न्यायव्यवस्था सडली, कम्प्लीट सडली. काही लेयर्स असू शकतात. म्हणजे त्यात काही, आता मी बघितलं, बोललो ना तुला की त्यांना थ्रेट करून, त्यांना काल्पनिक जाळ्यात अडकवून त्यांच्याकडनं हवं ते जजमेंट्स घेणं हे होऊ शकतं. पुढे त्यांना बढती मिळेल सुप्रीम कोर्टात आणि गव्हर्नमेंट सांगेल की 4 बड्या नाही तर ते नोटाचं प्रकरण काढतो. ज्या नोटा ह्यांच्या नाहीच आहेत, पण हे कोणाला सांगणार, म्हणजे कोण ऐकणार. आणि ज्युडिशरी जिथे कॉम्प्रोमाइज्ड आहे तिथे कोणाला कोण ऐकणार. जिथे गोगोई स्वतःवरचं यौन शोषणाचा आरोप स्वतःच ऐकतात आणि स्वतः मुक्ती देतात, अशी संधी जर प्रत्येक पुरुषाला दिली तर भारतातला प्रत्येक पुरुष किती खुश होईल. आणि चंद्रचूडना तर देवच सांगतात येऊन काय न्याय द्यायचा. त्यामुळे अशा लेवलला गेलेली जी न्यायव्यवस्था आहे, तिचा न्यायाधीश स्वतः जरी अडचणीत सापडला असेल तरी त्याला कोण आता वाचवायला येणार, असं झालंय ते. पुन्हा एकदा कामराकडे येताना, म्हणजे ज्यावेळी कामराचा विषय आला त्यावेळी सुदैवानं औरंगजेबाचा विषय जो आहे तो जरा थंड झाला. म्हणजे हे जे काही अचानक सुरू झालेलं होतं, 350 वर्षाच्या जुन्या गोष्टी आपण उकरून काढून की तिथं काय असलं पाहिजे वगैरे वगैरे, काय म्हणजे इतिहास आपण कसा बघतोय या सगळ्या ह्याच्यात? एक तर ते हिस्टॉरिकल मॉन्युमेंट आहे. औरंगजेबाची कबर ही जगभर हे ना, तुम्हाला सांगतो की हे मिलिंद एकबोटे, तो मनोहर कुलकर्णी, अशा प्रकारची जी माणसं आहेत ना, ज्यांना काडीचीही अक्कल नाही आहे. इतिहास, ऐतिहासिक रचना, त्याचं एव्होल्युशन, मानवी उत्क्रांती, मध्ययुग आणि आताच्या युगातला फरक, हे सगळं काही माहीत नाही. आणि हे सगळे अतिरेकी आहेत, त्यांना सरकारने सपोर्ट केलेत. स्टेट स्पॉन्सर्ड टेररिस्ट आहेत हे लोक. ते सगळे कबर उखडता येत नाही. याचं कारण असं की जगभरच्या लोकांसाठी तो एक देखावा आहे. हा देखावा आहे की मध्ययुगामध्ये एक सम्राट जो त्याच्या काळी त्याच्या समकालीन कुणाही पेक्षा जास्त भूमीचा सम्राट होता आणि त्यावेळेला त्याच्या साम्राज्याची, म्हणजे भारताची GDP 25% होती जगाच्या, म्हणजे आजच्या काय जास्त. तर त्या सम्राटाला महाराष्ट्रामध्ये मराठ्यांनी पराजित करून शेवटी इथे मृत्यू आला आणि इथेच त्याला कबर काढली. मराठ्यांच्या पराक्रमाचं पण साक्ष आहे. त्या बादशहाला कोणत्याही प्रकारच्या तामझामात त्याची कबर काढायचीच नव्हती. त्याने लिहिलं होतं की मला पुरून टाका आणि एक सब्जाचं झाड लावा वर. ती लावली आहेत. सब्जा म्हणजे सब्जात आहे असं. तर त्याच्या नंतर 1900 मला वाटतं 3 की 23 साली लॉर्ड कर्झन हे जेव्हा भारताचे व्हाईसरॉय होते तेव्हा त्यांनी कर्झननी म्हणले की एवढा मोठा मुघल सम्राट होता, अर्थात मुघल हे शेवटचा मुघल बादशाह होता बहादूर शाह जफर, तो इंग्रजांविरुद्ध लढला होता. म्हणजे इंग्रजांना पण तेवढाच राग आला असेल की ही कबर उखडून टाका. पण इंग्रज हे आधुनिक विचारांचे आणि हे हिस्टॉरिकल मॉन्युमेंट, हे प्रतिशोधाची हे काय मुद्दा नाही. 300 वर्षांनी कसला सूड. तर तिथे आपण काही महिरप वगैरे बांधू म्हणून संगमरवरी महिरप वगैरे बांधलेली आहे. ती लॉर्ड कर्झननी बांधली. ती उखडून टाका असं जे राज ठाकरे सांगतात ते चुकीचं आहे. ती राहिली पाहिजे कारण ती लॉर्ड कर्झनने बांधली. म्हणजे तीही आता हिस्टॉरिकल मॉन्युमेंट झालंय. आणि तिकडे काय, माझ्या आयुष्यामध्ये मी जेवढ्या ब्राह्मणांना नथुराम गोडसेचे आणि सावरकरांचे गांधी विरोधातले गोडवे गाताना पाहिलंय, तेवढ्या मुसलमानांना मी कधीही औरंगजेबाला भसताना पाहिलेलं नाही. एकही मुसलमान माझा ओळखीचा औरंगजेब हम मानते असं वगैरे काही करत नाही किंवा औरंगजेबाने बरोबर केलं असं म्हणतं. मला माझ्यासमोर म्हटलेलं नाहीये. औरंगजेब क्रूर होता.
पण मग तो क्रूर तर तेव्हाचे किती हिंदू राजे सांगू ज्यांनी आवडलांना मारून सिंहासनावर आले, सगळ्या भावांना मारून अशोक सिंहासनावर आलाय, सम्राट अशोक नाही आला का? त्यामुळे तेव्हाची मध्ययुगीन पद्धत होती ती. आणि शाहू महाराज, थोरले शाहू महाराजांना त्यांच्या बहिणीने ते जिनतीने वाढवलं, तिच्या नावाने बेगम मशीद आहे तिथे, ती संभाजींच्या पुत्राने बांधलेली आहे. तर तुमच्यावर राज्य केलं त्या माणसाने म्हणून तुमची चुकी असेल तर 30 वर्षांनी सुद्धा मोदींवर असं वेळ येऊ शकते, त्यांच्या नावाचे स्टेडियम वगैरे उघडायला निघतील लोक. असं नका करू तुम्ही, कारण ते मग कोणालाच चुकणार नाही. आता तुम्ही शिव्या घालता औरंगजेबाला, पण पानं काढून पहा की ह्या RSSच्या लोकांचे पूर्वज जे होते तेव्हाचे, जर ते पाहता आलं टाइम मशीनने तुम्हाला, तर औरंगजेबाला किती वाकून कुर्निसात करत होते ते दिसेल. शेवटी महाराजांवर चालून मिर्झाराजे जयसिंग आला होता. महाराज आग्र्याच्या दरबारात चिडले, ते जसवंत सिंगाच्या मागे उभं केलं म्हणून, कारण माझ्या फौजांनी याचा पराभव केला, ह्याला काय माया पुढे उभं करता. बरोबर, सगळे ब्राह्मण त्याचे सल्लागार होते. अनेक देवळांना त्याने दान दिलेले आहेत, काही देवळं तोडलेली पण आहेत. पण मग तसं तर मग काशीमध्ये मोदींनी देवळं तोडलेली आहेत, ते उद्या तुम्ही काढू शकता का? तोडलीत ना, पुनर्विकास वगैरे सगळं झालं ना, तोडली ना, मग तोडली की नाही? म्हणजे मंदिरं तोडली, एवढा जर मुद्दा घेऊन पुढे करायचा झाला तर पुढे त्याच्यावर दंगे करू. ह्या गोष्टी ज्या परिप्रेक्ष्यामध्ये पाहायला पाहिजे, त्याच्यासाठी जे अनालिटिकल बेंड ऑफ माइंड आणि इंट्युशन पाहिजे, आणि राजधर्माचं ज्युडिशियल कॅरेक्टर, राजधर्माचं पालन करण्याची क्षमता पाहिजे, ती RSS प्रणीत भाजपमध्ये आणि त्यांच्या कोणत्याही नेत्यात किंवा अनुयायात नसल्यामुळे. आणि हे ज्याला भिडे म्हणतात तो कुलकर्णी, एकबोटे, अनिल बोंडे आणि हे असे अतिरेकी जे लोक, बोलणारे लोक, आणि कॅबिनेटमध्ये फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये या लोकांनी हे सगळी माती करून ठेवलेली आहे. महाराष्ट्राचा खरा विषय इथली अनएम्प्लॉयमेंट आहे, इथलं निसर्गाचा होणारा ऱ्हास आहे. नको ते उद्योग आणून निसर्गपूरक उद्योग न येणं हे आहे. गुजरात्यांना फेवर करून अडाणीच्या घशात मुंबई घातलेली आहे, हा मुद्दा आहे. ह्या सगळ्या मुद्द्यावर पांघरून घालण्याकरता औरंगजेबाची सुनीता विल्यम 300 दिवसातनं अवकाशातनं परत आणली, ह्यांनी औरंगजेब 300 वर्षातनं परत आणायला निघाले. हे प्रगती नसून ही अधोगती आहे महाराष्ट्राची, पर्यायाने भारताची आणि पर्यायाने आपली, तुमची माझी. आणि हे बोलणं आवश्यक आहे. भले शिंदेना राग येऊन, आता फडणवीसांना राग येऊन, आता मोदींना राग येऊ, ते आपले ट्रस्टी आहेत, मालक नाही. ते आपल्याला उत्तरदायी आहेत. त्यांनी प्रेस कॉन्फरन्स नाही घेतली, त्यांनी उत्तर नाही दिलं, तर त्यांचा ॲरोगन्स आहे, त्यांचा अधिकार नाही, त्यांना प्रिव्हिलेज नाही आहे उत्तर न देणं. आपल्या कुठच्याही नीट प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. त्यांच्याकडे उत्तर नाही म्हणून ते ॲरोगन्समध्ये बोलत नाही. याच मुद्द्यावरती मला वाटतं आपण थांबूयात. गेल्या आठवड्याभरातल्या या 2-3 महत्त्वाच्या घटना होत्या, आणि कामराच्या प्रकरणामध्ये तर अजून बरंच काही घडायचं बाकी आहे. 7 एप्रिल तारीख जवळ आली आहे, ज्यावेळी अटकपूर्व जामीन जो आहे तो संपेल. पुढं काय होतंय ते आपण बघूयात. पण हे सगळं प्रकरण सरकार जितकं ताणेल तितकं ते त्यांच्या अंगलट येऊ शकतं. कारण जसं राजू पुरळेकर सांगत होते की हा जो टॅग आहे तो टॅग पुसतोय की राहतोय याच्यापेक्षा कदाचित राजकारणच संपेल अशी जी स्थिती जी आहे ती दिसते आहे. आणि त्यामुळं या सगळ्या घटनांचा एक सखोल आढावा विश्लेषण करण्यासाठीची ही मुलाखत होती. याबद्दल तुमच्या काही सूचना असतील? नाही, एक सेकंड, मला प्रश्न एक विचारायचा आहे. गंभीरपणे जर घेतलं, विनोद नाही करायचा असं ठरवलं, आणि उद्या कुणाल कामराने एक जाहीर सिरियस भाषण केलं आणि म्हणाला की साताऱ्यातल्या आपल्या गावामध्ये स्ट्रॉबेरीची एवढी शेती जी आहे शिंदे सरांची, ती कशातनं आली याचा आपण सर्व मिळून शोध घेऊया, तर ते सिरियस चालणार आहे का त्यांना? विनोदाने बोलतोय तो, विनोदाने बोलत आहे ना, त्याला विनोदामध्ये बरंच काही दुर्लक्षित होतंय म्हणजे, तर वापरा. आणि लोकही फक्त विनोदात हसतायत, गांभीर्यानं अजून ते फार. अमित शहा गंभीरपणे विचार करायला लागले, त्यामुळे तुमची अशी परिस्थिती झाली. तर विनोदी माणसाला जगू द्या ना. मग खरंय, विनोदी माणसाला जगू द्या या नोटवरती आपण थांबूयात. तुमच्या काही सूचना असतील, कमेंट्स असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.